सभापती महोदय, अंतिम आठवडा अर्थात विरोधी पक्षाचं एक सगळ्यात महत्त्वाचा हा डिव्हाइस आहे दुरुस्त करून घ्या ना. आणि असं असताना माननीय सभापतींच्या आग्रहास्तव आम्ही अतिशय मोजके विषय, कारण मोजके विषय असल्यावर त्याला स्पेसिफिक उत्तरसुद्धा देणारे मंत्री असतील, अधिकारी असतील, ते उपस्थित राहत असतात. आता इथं गृह विभागाचं कोण उपस्थित आहे मला माहिती नाही. नाही ना, भोईर साहेब आहेत. ग्रामीण सगळं त्यांच्याकडे आहे. परंतु मला असं वाटतं खाली बसावं, नका उभं राहू, ते बोलतायत. बसा बसा. त्यांना काय तुम्ही असं हे करताय? नको बसा. गृह विभाग असेल आणि आपण आता मागच्या 14 दिवस वेगवेगळ्या विषयावर चर्चा केलेली आहे. काही विषय तसे चर्चेत येऊनही गेलेले आहे, त्यामुळे त्याचं रिपिटिशन असण्याची काही आवश्यकता नाही. परंतु विरोधी पक्षाच्या वतीनं प्रामुख्यानं राज्यातली कायदा असेल, सुव्यवस्था असेल, गुन्हेगारीचं प्रमाण असेल, नगरविकास विभाग असेल, प्रशासकांचं राज्य असल्यामुळे कशा पद्धतीनं महानगरपालिका, नगरपालिका सध्याच्या घडीला काम करतात, जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करतात की नाही करतात. आणि असं असताना कित्येक विभागामध्ये भ्रष्टाचाराचा मोठा कळस गाठलेला आहे. सभापती महोदय, सरकार मोठ्या साळसुदीच्या गोष्टी करतं, मोठ्या जाहिराती वर्तमानपत्रात असेल, टीव्हीवर असेल, राज्याचे मुख्यमंत्री असेल, सगळे लोक स्वच्छ प्रशासन, स्वच्छता अशा बऱ्याच गोष्टी करतात, बऱ्याच भाषणं करतात. परंतु दररोज या सरकारचे एक घोटाळे सुद्धा बाहेर येतात. सभापती महोदय, आणि घोटाळे बाहेर येत असताना ज्या काळात ही मंडळी सत्तेवर होती त्यावेळेस वेगवेगळ्या विषयावर कशा पद्धतीनं आवाज उठवला होता आणि कशा पद्धतीनं भूमिका मांडली होती, ना आता तुमचेच लोक अशा पद्धतीनं वागत असताना तुम्ही काय करणार, अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, आणि म्हणून हे राज्य, हे सरकार ज्या पद्धतीनं राज्यामध्ये गुन्ह्याचं प्रमाण असेल, माता भगिनीचे झालेले खून असतील, साधू संतांची हत्या असतील, अंमली पदार्थाच्या सेवनाचा प्रश्न असेल, सकाळी गुटख्यावर चर्चा झाली, ड्रग्जवर चर्चा झाली, खुलेआम पद्धतीनं कसं महाराष्ट्रात हे येतं, मंत्री आपल्या पदाचा दुरुपयोग कशा पद्धतीनं स्वतःसाठी करतात, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं वर्तन कशा पद्धतीचं आहे. वाटतं या सगळ्या गोष्टी या निमित्तानं समोर येत असताना हे सरकार साधन असेल, सुचिता असेल, किती याचा पद्धतीनं या सुचितेचा वापर करते, हे सरकार किती भ्रष्टाचारापासून दूर आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सरकार किती पद्धतीनं यश मिळवलेलं आहे. आणि सभापती महोदय, या सरकारने या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत. सभापती महोदय, आणि या घोषणा करत असताना नुसतं जर बघितलं तर याच्यात गुन्हे घडत असताना सत्ताधारी पक्षाचेच लोक गुन्ह्यामध्ये सहभागी. सभापती महोदय, सत्ताधारी पक्षाचे लेकी बाळीवर खुन पडताना सुद्धा सत्ताधारी पक्षाचे लोक आहे. असे खून मुर्दे पाडतात. काही लोक रस्त्याने चालता चालता एखाद्या माणसाला गोळी सुद्धा मारतात. याच्यात सुद्धा सभापती महोदय सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत.
हायकोर्टाने आदेश देऊन काही लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल होत नाही आणि म्हणून लोकांवर गोळ्या मारल्या जातात. पुरंदर सारख्या ठिकाणी लोकांना गोळ्या मारल्या गेल्या. आपण सभापती महोदय, हे सरकार जर बघितलं तर पूर्णपणे कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेलं आहे. हे सरकार भ्रष्टाचार थांबवण्यापासून सुद्धा दूर राहिलं. हे सरकार पावलोपावली भ्रष्टाचाराशिवाय या सरकारमध्ये काम होत नाही. गुत्तेदारांचं राज्य या महाराष्ट्रात निर्माण झालं. कमिशनखोरांचं राज्य या महाराष्ट्रात सभापती महोदय निर्माण झालंय. मी उदाहरणासहित दाखवेल. अनेक टेंडर्स मी दाखवेल की कशा पद्धतीनं काय काय कसे असताना कशा कशा पद्धतीनं झालेले आहेत. आणि म्हणून आता हे प्रवीण भाऊने कोणतं स्वयंपूर्ण याचं काढलं. चांगलं आहे, त्यांची प्रवीण भाऊची भावना चांगली आहे. पण उद्या हे सुद्धा नवीन बिल्डरांचं राज्य याच्यात निर्माण होऊ नये अशा प्रकारची खबरदारी सुद्धा सरकारला घ्यावी लागणार आहे. नाही तर आपण एक वेगळं चॉकलेट लोकांना दाखवायचं, जनतेला दाखवायचं आणि त्याच्या नावाखाली नवीन बिल्डरशाही निर्माण व्हायची. मला असं वाटतं येणार काळात असं झालं नाही पाहिजे. ही सुद्धा खबरदारी महत्त्वाची आहे. आपण सभापती महोदय एवढं सांगताना माझ्यासमोर एक 4 ओळीची कविता आहे. झोपलेत व्यवस्थेची डोळे, झोपलेले आहेत व्यवस्थेची डोळे. कायदा पुस्तकात, कायदा पुस्तकात, पण रस्त्यावर कोण ऐकतो? कोणी लुटलं, कोणी मारलं, कॅमेऱ्यात कैद आहे, पण गुन्हेगार आहे मोकळा आहे. जनता विचारते हे राज्य आहे का? जनता विचारते हे राज्य आहे का? ही फक्त जाहिरातीत झळकणारी सत्ता आहे. जनता विचारते राज्य आहे का? फक्त जाहिरातीत झळकणारी सत्ता आहे. आवाज उठवणारा इथं आरोपी होतो, मूक राहणे इथे सगळ्यात मोठं गुण आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये कोण लुटतंय, कोण मारतंय, कॅमेरामध्ये सगळं आहे, पण कोणत्या गुन्हेगारावर कारवाई होतो? सभापती महोदय, या सभागृहाचा विरोधी पक्षनेता बोलतो इथं एकही कॅबिनेट मंत्री नाही आहे. आले का? त्या ताई बसलेल्या. पण सभापती महोदय, कायदे सगळ्या गोष्टी आहे, पण तू कोण ऐकतं या कायद्याचं? व्हिडिओ काढले जातात, व्हिडिओ सगळे येतात गुन्हेगारांचे. परंतु मला असं वाटतं आत्ताच्या घडीला सरकार फक्त जाहिरातीमध्ये, पुस्तकामध्ये, वर्तमानपत्राच्या जाहिरातीमध्ये, टीव्हीच्या जाहिरातीमध्ये, फक्त भाषणामध्ये. आणि म्हणून या राज्यात मागच्या काळात ज्या पद्धतीनं ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जर बघितल्या सभापती महोदय, या राज्याची गुन्हेगारी कशा पद्धतीने आहे, या राज्यात गुन्हे आत्ताच्या घडीला कशा कशा पद्धतीनं घडत आहेत, हे जर बघितलं तर शेकडो उदाहरणं देता येईल सभापती महोदय. पण मी वेळेचं बंधन निश्चित पाळणार. ठरवलं तर 10 तास बोलता येईल एवढ्या गोष्टी याच्यामध्ये, परंतु मी अतिशय थोडक्यात या सगळ्या भूमिका मांडणार सभापती महोदय. मी जास्त मागे जात नाही. मागच्या 5 महिन्याचे जर गुन्ह्याची आकडेवारी आपण घेतली, फक्त 5 महिने 1 जानेवारी ते 31 मे 1,60,000हून अधिक गुन्हे या राज्यात घडलेले आहेत. 1,60,000. त्यातले SLL अंतर्गत 74,000 गुन्हे सभापती महोदय. सगळ्यात महत्त्वाचं 924 हत्या या 5 महिन्यात. 924 हत्या. जर तुम्ही ॲव्हरेज जर रोजचं काढलं तर 6 हत्या दररोज होतात. मी एका दिवसाच्या मुद्दाम हत्येची यादी एक 12 जुलैची माझ्याकडे की कुठं कुठं कशा कशा हत्या घडल्या. वडाळ्याला घडली, पुण्याला घडली, सांगलीला घडली, अमरावतीला घडली, अशा संभाजीनगरला घडली, अशा वेगवेगळ्या हत्यांची यादी मी मुद्दाम सभापती महोदय आणलेली आहे. आपण सभापती महोदय 924 हत्या 5 महिन्यात घडलेल्या आहे. 3,506 बलात्कार या 5 महिन्यात. 3,506. मुख्यमंत्री याला काय उत्तर देतात? जवळचेच लोक असतात, ओळखीचेच लोक असतात, हे असतात. अरे पण जवळचे आणि ओळखीचे लोक एवढी हिंमत का करतात? एवढी हिंमत का करतात? आणि म्हणून 3,506 बलात्कार ॲव्हरेज जर काढलं सभापती महोदय तर रोज 23 ॲव्हरेज बलात्कार या राज्यात घडतात. 23. तरी आपलं राज्य पुढारलेलं आहे. आपलं राज्य गतिमान महाराष्ट्र आहे.
ह्या महाराष्ट्र कधीच थांबणार नाही आहे. 23-24 होतील बलात्कार, 25 होतील, 26 होतील, असंच चालणार आहे. कारण जर अशाच पद्धतीनं लॉ अँड ऑर्डर अशा असली तर मला असं वाटतं अशाच पद्धतीनं या राज्यामध्ये या घटना घडणार आहे. मग बाकीच्या गोष्टी तर मी घेत नाही. चोऱ्या या राज्यामध्ये 3,000, 30,000, 156 दरोडे, 1,594 खुनाचे प्रयत्न, 23,570 ठिकाणी मारहाण, अशा पद्धतीनं मागच्या 5 महिन्यामध्ये या घटना घडल्या. 5 महिन्यात पूर्ण बाकीचं बोलत नाही सभापती महोदय. जर या 5 महिन्यामध्ये 924 हत्या होत असतील आणि जवळपास 3,500 बलात्कार या राज्यात होत आहेत, सभामध्ये झालेले आहेत. आणि याला सरकारचं नेहमीच उत्तर आहे, ओळखीचेच लोक करतात, नात्याच्या याच्यातून करतात, याच्यातून करतात, त्याच्यातून करतात, परंतु याच्यावर उत्तर काही सरकार सभापती महोदय देत नाही. सभापती महोदय, एकटा नागपूर जो मान्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, गृहमंत्र्यांचा आहे, 10,423 गुन्हे एकट्या नागपूरमध्ये, त्यातले 6,414 गुन्हे एकट्या नागपूर शहरात आहे. ग्रामीणमध्ये 4,000 आणि शहरामध्ये 6,000. जिथले मुख्यमंत्री आहेत आणि या राज्याचे गृहमंत्री. सभापती महोदय, सभापती महोदय, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या सगळ्या शहरामध्ये आत्ताच्या घडीला या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्याचं प्रमाण मोठं आहे. सभापती महोदय, सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वळत आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, इंडिया जस्टिस हा रिपोर्ट आहे, महाराष्ट्राचं रेटिंग 2019ला देशात पहिलं होतं. सभापती महोदय, इंडिया जस्टिस रिपोर्ट आज सभापती महोदय महाराष्ट्र याच्यावर 10व्या क्रमांकावर. 2025 मध्ये 10व्या क्रमांकावर आपण गेलेलो आहे. सभापती महोदय, मग याच्यात पोलीस, कारा, सगळ्या व्यवस्था याच्यातल्या यंत्रणेच्या विषयी आहे. आणि म्हणून जर याच्यामध्ये 2019ला आपण पहिल्या स्थानी होतो आणि 2025मध्ये आपण सभापती महोदय या सगळ्या गुन्ह्याच्या प्रमाणात देशाचा जर विचार केला तर 10व्या क्रमांकावर जाऊन पोहोचले. सभापती महोदय, पुण्यासारख्या ठिकाणी अनेक गँग रोज फिरतात, अनेक गँग रोज होत आहेत. याची सुद्धा आकडेवारी माझ्याकडे आहे. सभापती महोदय, टोळ्यांचं प्रमाण जे आहे, जे 2021ला 937 होतं, आता ते जवळपास 1600 पर्यंत चाललेलं आहे. सभापती महोदय, कमिशनरांनी सांगितलं होतं की भाईगिरी चालणार नाही, निश्चित कमिशनर चांगले, परंतु सगळी भाईगिरी पुण्यामध्ये सुद्धा आत्ताच चालू आहे. मग नागपूर असेल, पुणे असेल, या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने. सभापती महोदय, सायबर क्राईमचं पण माझ्याकडे माहिती आहे. मग फसवणूक असेल, डिजिटल ठगगिरी असेल, ऑनलाईन आर्थिक गुन्हे असेल, वेगवेगळ्या जर शहरात आपण बघितलं तर एकट्या पुण्यामध्ये जवळपास 1100च्या वर, आणि आता 2024मध्ये 2000च्या वर, आतापर्यंत यावर्षी 1100च्या वर गेलेले आहे. मागच्या वर्षी 2024मध्ये 2000वर गुन्हे गेले आहेत. सभापती महोदय, एका निवृत्त मोठ्या अधिकाऱ्याची 92 लाख रुपयाची फसवणूक झाली. विश्वास नांगरे पाटील एक IPS अधिकारी आपल्या इथले. सभापती महोदय, यांचा चेहऱ्याचा AI वापर करून लाखो रुपयाची फसवणूक झाली. IPS अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचा वापर करून. सभापती महोदय, आणि म्हणून अशा पद्धतीनं सायबर गुन्ह्यांचं प्रमाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे निर्माण झालं, ते निर्माण झालं आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्षात हे सायबर गुन्हे कुठेही कमी होत नाही आहे. सभापती महोदय, सरकार येताना मोठ्या घोषणा केल्या होत्या, पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या. सभापती महोदय, आज या राज्यामध्ये पोलीस दल पूर्णपणे अपुरं आहे. सभापती महोदय, 29% पदं कॉन्स्टेबलचे रिक्त आहेत, 21% अधिकाऱ्यांचे पदं सभापती महोदय रिक्त आहेत. जवळपास 2.33 लाख मंजूर पदं असताना फक्त 1.72 लाख पद आत्ताच्या घडीला सभापती महोदय या राज्यामध्ये. आणि म्हणून याच्यामध्ये महिलांचं प्रमाण अतिशय कमी आहे. आज या राज्यामध्ये महिलांचं प्रमाण पोलीस दलामध्ये 19% आहे ताई फक्त, आणि त्याच्यातल्या कॉन्स्टेबलच 93%, म्हणजे अधिकारी 7% आहे. आणि हे सुद्धा असमान प्रमाण आत्ताच्या घडीला आपल्या राज्यामध्ये. तशी स्थिती कारागृहाची आहे,
आज कारागृहामध्ये सुद्धा जी कॅपॅसिटी त्याच्यापेक्षा जवळपास 150 पट अधिक कैदी आपल्यातल्या राज्यातल्या कारागृहामध्ये सभापती महोदय. अल्पवयीन गुन्ह्यांचे जे अल्पवयीन मुलं असतात त्यांच्या गुन्ह्याची वाढसुद्धा मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय. सभापती महोदय, छोट्या छोट्या शहरामध्ये अल्पवयीन जे आहेत मुलं याचं प्रमाणसुद्धा राज्यामध्ये अतिशय गतीनं मागच्या काळात वाढतंय सभापती महोदय. सभापती महोदय, सगळ्यात महत्त्वाचं मी महिला अत्याचाराच्या विषयाकडे वळेल. या राज्यामध्ये मागच्या जानेवारी ते मेमध्ये मी आत्ता सांगितलं की 4736 घरगुती अत्याचाराचे आणि 3506 बलात्काराच्या प्रकरणाची नोंद झाली सभापती महोदय. हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं हे प्रमाण या राज्यामध्ये शारीरिक छळाचं आणि बलात्कारांचं महिलावर शारीरिक छळ आणि बलात्कारांचे प्रमाण मोठे वाढत आहे. सभापती महोदय, प्रमाण वाढत आहेत. कोण वाढत आहे? कोण याला जबाबदार आहे? पुण्यातलं एक वैष्णवी हगवणीचं प्रकरण सभापती महोदय, कोण आता करणारा? ही जी आपली मुलगी जिची हत्या झाली, सभापतीमध्ये हत्या करणारा कोणी नव्हता दुसरा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, जो सत्तेमध्ये आहे, त्या पक्षाचा तालुका अध्यक्ष सभापती महोदयाच्या. त्या पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी आपल्या सुनेला हुंड्यासाठी छळण्यात आलं. शेवटी त्याची निर्गुण हत्या सभापती महोदय केलेली आहे. आणि म्हणून या राज्याचे जे सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी अशा पद्धतीनं आपल्या कुटुंबासहित ही हत्या सभापती महोदय केलेली आहे. आणि हे करत असताना जर सत्ताधारी मंडळीच अशा पद्धतीनं जर गुन्हे करणार असेल तर हां, हो, घेतलेलंच आहेच. त्याला पक्षातून काढल्याचं रेकॉर्ड माझ्याकडं तो होता आहे. तुम्ही कसं नाही म्हणून सांगा मला. हो, आहे. सभापती महोदय, तुम्ही मला संरक्षण द्या. मी आणखी सांगतो की अजितदादा पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष यांनी आपल्या कुटुंबासहित ही वैष्णवी हगवणे ही हत्या केलेली घडवलेली आहे. आणि जर सत्ताधारी पक्षाचे लोक तपासून घ्या. सभापती महोदय, रेकॉर्डवर आहे. तपासून घेतल्या जाईल. मला असं वाटतं मी जी अपॉइंटमेंट लेटर आहे त्यांना दिलेलं जिल्हाध्यक्षाचं हे आपल्याला देतो. नायकवाडी साहेब, तुमचा जो पुण्याचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष यांनी दिलेलं पत्र जर लागत असेल तर माझ्याकडे या, इकडे मागे मी देऊन टाकतो तुम्हाला. हां, तो त्या पक्षाचा प्रमुख आहे ना. सत्ताधारी सहभागी कसं सांगू मी? अमोलजी, आपल्याला आपणही विषय उठलंच असतात, आपणही नाव घेतं. नाही, काय हरकत नाही ना. आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचेच लोक अशा पद्धतीनं गुन्हे करत असेल सभापती महोदय, कारण अजूनही मस्साजोगची जी घटना घडली होती त्याच्यातला एक आरोपी अजून पकडायचा बाकी सभापती महोदय. आणि म्हणून या राज्यामध्ये अशा पद्धतीनं महिलांवरील अत्याचाराच्या घटना अनेक होत आहेत. अनेक घटना होत असताना बीडमधली घटना सुद्धा ताजी आहे. एक 17 वर्षा मुलीचा ज्या पद्धतीनं छळ झाला, विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांनी ज्या पद्धतीनं छळ केला सभापती महोदय, हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. सभापती महोदय, आळंदीमधलं बलात्कार प्रकरण सुद्धा याच मागच्या काळात घडलेलं आहे. सभापती महोदय, काल का परवा आमचे आमदार आहेत विधानसभेतले नितीन देशमुख यांनी अकोल्यामध्ये अधिकारी एका महिलेला, सभापती महोदय सभागृहात बोलणं योग्य नाही होणार, परंतु ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्या त्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेकडं, मला वाटतं अशा पद्धतीनं अधिकारीसुद्धा या राज्यात काम करतात. आपल्या सभागृहात चर्चा झाली, नाशिकचा एक जिल्हा परिषदेचा अधिकारी 30 महिलांचा त्यांनी छळ केल्याची घटनासुद्धा आपण त्या चर्चेत सहभागी झाले होते सभापती महोदय. आणि म्हणून हे सुद्धा विषय या महाराष्ट्रात सभापती महोदय घडलेले. ड्रग्सचे विषय तर या महाराष्ट्रात सांगण्याला दिवस पुरणार नाही, एवढे ड्रग्सचे विषय सभापती महोदय खेड्यापाड्यापर्यंत पडलेले. या राज्यामध्ये ड्रग्ज असेल, हुक्का असेल, गुटखा असेल,
ज्या पद्धतीनं सकाळी आपण चर्चा केलेली सभापती महोदय, आज या ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, मुंबई असेल, या ठिकाणी परमिट रूमच्या आडून वेगवेगळ्या पद्धतीनं हुक्का पार्लर चालू आहे आणि याच्यातून मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर ड्रगचा सुद्धा सप्लाय चालू आहे सभापती महोदय. आणि म्हणून असे विषय असताना एक सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण मी सांगितलं परभणीचा, ज्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. न्यायालयाने 4 जुलैला आदेश दिलेला आहे सभापती महोदय, गुन्हे दाखल करण्याचा. अजून दाखल केले की नाही केले, पण तो काल परवा या व्यक्तीचा भाऊ सांगत होता की अजून गुन्हे दाखल झाले नाही. सभापती महोदय, हे का होणार नाही? कारण सत्ताधारी पक्षाचे लोकच जर अशा पद्धतीनं वागत असतील तर जनता का नाही वागणार? आपल्याला माहीत आहे की आपल्या आत्ता मागच्या 8 तारखेला एका आमदाराने आमदार निवासात जाऊन ज्या पद्धतीनं मारहाण केली, हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राने काय देशाने पाहिलेलं सभापती महोदय. एक आमदार आपले सत्ताधारी पक्षाचे ख्रिश्चन लोकांना म्हणतात यांचा सैराट करा, यांना ठोकून काढा, असं सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणतात. आणि ख्रिश्चन पाद्रींना ठोकून काढणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस जाहीर करतात एक आमदार सभापती महोदय. सातारा का सांगली जिल्ह्यातले? कोणत्या जिल्ह्यातले ते? सांगली जिल्ह्यातले. ख्रिश्चन पाद्रींना ठोकून काढणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस सदाभाऊ आपल्या मित्रांनी जाहीर केलेलं आहे. 11 लाखाचं बक्षीस. आता हे काय? कडवे डावे, कडवे उजवे, काय प्रकार हा? म्हणजे एखाद्या नक्सलाईटनी, एखाद्या दुसऱ्याने अशी जर घोषणा केली असती की याला मारणाऱ्याला 11 लाख, तर आपण ताबडतोब गुन्हा दाखल केला असता. पण सत्ताधारी पक्षाचा एक आमदार सांगतो ख्रिश्चन पाद्रींना ठोकून काढणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस. सभापती महोदय, एक आमदार सत्ताधारी पक्षाचा. मी सांगतो काय विषय की एकीकडे एक आमदार जाऊन कॅन्टीनमध्ये सामान्य माणसाला मारतो, बॉक्सिंग करतो. एक आमदार ख्रिश्चन पाद्रींना ठोकून काढा म्हणतो सभापती महोदय. आणि जर अशा पद्धतीनं जर लोकप्रतिनिधी हजारो लाखो लोकांतून निवडून आलेले जर अशा पद्धतीनं वागत असतील सभापती महोदय, तर या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं राहणार आहे? कारण सभापती महोदय, आज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालू आहे सभापती महोदय, कायदा आणि सुव्यवस्था, सभापती महोदय, आणखी आता यांना राग आला. मी पुन्हा सांगतो यांच्या पक्षाचाच एक विषय सभापती महोदय. 23 नोव्हेंबर 20, आता तुम्ही म्हणा आमच्या पक्षाचा नाही, 23 नोव्हेंबर 20 मुंब्र्यामध्ये जामील शेख याची राबोड येथे हत्या झाली सभापती महोदय. याच्यामध्ये एक आरोपी ठाणे पोलिसांनी पकडला सभापती महोदय. पुन्हा एक आरोपी नंतर पकडला. यांनी नाव कोणाचं घेतलं सभापती महोदय? या आरोपीनं आणि ज्याचा खून झाला, रस्त्याने गोळी मारली सभापती, व्हिडिओ त्याचा उपलब्ध सभापती महोदय. या महिलेने जिचा नवरा मारला गेला तिनं नाव घेतलं नजीब उल्ला. हा मला असं वाटतं मुंब्र्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा तुमच्याच पक्षाचा नेता आहे. आता हे रेकॉर्डला आहे, ते पण बघा तुम्ही जाऊन. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आरोप या महिलेनं सभापती महोदय केलेला आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली रातोरात होती सभापती महोदय. जो अधिकारी तपास करतो, आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्याची बदली रातोरात होती. तो स्टेटसवर ठेवतो. आणि एक भगिनी, तिचा नवऱ्याचा खून होतो, तिच्या मला असं वाटतं वेदनेकडं कोणी लक्ष देत नाही. म्हणून सभापती महोदय, ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार या राज्यात होतं त्यावेळेस इकडं पालघरला काही साधूंवर हल्ला झाला होता सभापती महोदय. फार मोठा महाराष्ट्रात साधूवर हत्या होतात असा प्रकारचा आरोप केला होता सभापती महोदय. संभाजीनगर जिल्ह्यात चिंचडगावमध्ये सुरुवातीलाच मी विषय मांडला होता की एक कीर्तनकार आहे संगीता पवार, यांची दगडाने ठेचून सभापती महोदय हत्या घडलेली सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, अशा पद्धतीने या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे वेठीला बांधलेला आहे सभापती महोदय. मी सकाळी एका विषयात बोललो की पोलीस प्रोटेक्शनमध्ये
नवी मुंबई असेल, पनवेल असेल, या ठिकाणी वेगवेगळे धंदे केले जातात सभापतीमध्ये, पोलीस प्रोटेक्शनमध्ये. काही निवृत्त पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये, रामपोळ नावाचे रवींद्र गुळवे आहेत, किरण पुजारी आहेत. हे सगळे मंडळी ज्या पद्धतीनं काही पोलीस अधिकाऱ्यांना धरून ज्या पद्धतीनं जे नवी मुंबई आणि पनवेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं व्यवसाय करतात, सभापती महोदय अवैध व्यवसाय करतात, याच्यात पोलीस सभापती महोदय एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर आपण कबूल करू शकतो, त्याची वृत्ती आहे. पण याच्यामध्ये पोलीस अधिकारी सहभागी म्हणजे सभापती महोदय. या नवी मुंबई आणि पनवेलच्या या प्रकरणात गुन्हेगार आहे, पण तो पोलीस अधिकारी जर अशा पद्धतीनं सभापती महोदय सहभागी होत असेल तर मला असं वाटतं या विषयाकडं सरकार किती गंभीरतेनं बघतं, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, एका सामाजिक विषयाकडे लॉ अँड ऑर्डरच्या माध्यमातून मी लक्ष वेधू इच्छितो की गावागावात सगळ्या ठिकाणी मेंढपाळ लोक मेंढा घेऊन फिरत असतात. सभापती महोदय, मेंढपाळांचा एक व्यवसाय असतो, मेंढ्या चारणं, मेंढ्या विकणं. आणि असं असताना जसं आपण ऊस कामगार, जे तोडी करणारे कामगार जात असतात, त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचा कायदा केलेला आहे. सभापती महोदय, या मेंढपाळांचा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे, कारण मेंढपाळ वेगवेगळ्या ठिकाणी आपला कॅम्प करून राहत असतात सभापती महोदय. परंतु काही घटना मागच्या काळामध्ये या मेंढपाळांना सातत्यानं मारहाण्याची झालेली आहे, लुटीच्या झाल्या. यांच्याकडे थोडेफार लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख रुपये असतात वर्षभराचे जमा झालेले. याची लूट मोठ्या प्रमाणावर होते सभापती महोदय. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चित या मेंढपाळांच्या विषयाकडे लक्ष देण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, आणि म्हणून या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा जर विषय बघितला तर दिवसा ढवळ्या घरफोड्या होत आहेत, खून होत आहेत सभापती महोदय, गुन्हे मोठे होत आहेत, माता भगिनीच्या हत्या या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत आहेत सभापती महोदय. तरी सरकार या विषयाकडे लक्ष द्यायला सभापती महोदय तयार नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, असं होत असताना ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये मग कायदा सुव्यवस्थेचा असा विषय जर असेल तर राज्यामधल्या महानगरपालिका, नगरपालिका सुद्धा कशा चालू आहे हा प्रश्न आहे सभापती महोदय. कोणताही धरसोड नाही, कोणताही बंद नाही. अशा पद्धतीनं राज्यामध्ये मग वेगळ्या महापालिका, मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या सगळ्या महानगरपालिकामध्ये ज्या पद्धतीनं सभापती महोदय नुसता ऊत मात चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. मग भूखंडाचे बनावट प्रमाणपत्र देणे असेल, ULC कायद्याचा उल्लेख असेल, ULC कायद्याचं मला असं वाटतं उल्लंघन असेल, असे अनेक अधिकारी. एक मीरा भाईंदरमध्ये तर एक अधिकारी अटक होता सभापती महोदय, आणि त्यालाच पुन्हा सेवानिवृत्तीनंतर त्या ठिकाणी या महानगरपालिकेने ठेवलेले सभापती महोदय, नियुक्ती केलेली आहे. हां, त्याचं नाव दिलीप घेवारे सभापती महोदय. अटक होता, सेवानिवृत्त झाला, तरी तोच पुन्हा त्या महानगरपालिकेत काम करतो. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती. सभापती महोदय, सभापती महोदय, आता ज्या प्रवीण भाऊने जे नवीन योजना आणण्याचं संकल्पना केली, याला मूळ कारण जुन्या ज्या पद्धतीनं अनियमितता सगळीकडे चालू आहे, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाची लूट असेल, सर्वसामान्य माणसाला मानसिक त्रास असेल देण्याचा प्रकार आहे. सभापती महोदय, काल परवा एक गिल्बर्ट हिल फाउंडेशन आहे इथंच, अंधेरी कुठे आहे तिथे, आणि या ठिकाणी जवळपास 70% लोकांना इथं फसवणूक केलेली सभापती महोदय. मला असं वाटतं याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची काही मंडळी घुसलेली आहेत, आणि घुसलेली असताना यांनी या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मला असं वाटतं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे सभापती महोदय, मला वाटतं याच्याकडं सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या विषयामध्ये गिल्बर्ट हिल फाउंडेशन पब्लिक ट्रस्ट अंधेरी पश्चिम इथं या पुनर्वसन योजनामध्ये अनेक चुका आहे, बेकायदेशीर गोष्टी आहे, प्रस्तावित CTS विलीकरणाविरुद्ध अनेक हरकती आहेत. आणि म्हणून आपल्या मार्फत मी सरकारला सांगेल की अशा पद्धतीनं या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, मोठ्या मोठ्या महापालिकेमध्ये वेगवेगळे व्यवहार होतात. वेगळे होत असताना छोट्या छोट्या नगरपालिका सुद्धा याच्यातून सुटलेले नाही सभापती महोदय. आज मुंबईच्या विषयावर इथले मुंबईचे सगळे मंडळी बोलतील, परंतु माझ्याकडे छोट्या छोट्या नगरपालिकेचा विषय, कळंब जिल्हा धाराशिव, 68 कोटीची योजना आहे, परंतु
आजही योजना पूर्ण होत नाही सभापती महोदय, आजही वेगवेगळे कारणं दाखवून. तशीच वनी नगर परिषद आहे अमरावतीमध्ये, हिची पण तशी स्थिती सभापती महोदय. 180 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आहे अमृत 2च्या अंतर्गत. कोणतेही कारण न दाखवता पात्र निवेदकारांना यांना रिजेक्ट केलं, कारण जो पाहिजे तो आलाच नाही याच्यामध्ये. आणि प्रशासनाला आपला जो कॉन्ट्रॅक्टर पाहिजे होता तो याच्यात बसला नाही, आणि म्हणून जो आला त्याला सभापती महोदय रिजेक्ट केलं आहे. सभापती महोदय, एक माझ्याकडं काल परवा काही नागरिक आले होते, आतकोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं डम्पिंग ग्राउंड ठाणे महापालिकेने अतिशय जबरदस्ती, तिथल्या ग्रामपंचायतीची परवानगी नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही, ताई आपल्या जिल्हा समितीची परवानगी नाही, आणि ठाण्यापासून आतकोली 50 किलोमीटर असताना, या आतकोलीच्या लोकांचा सगळ्यांचा विरोध असताना या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केलं जातं आहे. इथल्या स्थानिक सगळ्या नागरिकांनी विरोध केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही परमिशन न घेता, कारण याच्यामुळं पाणी पुरवठ्यावर सुद्धा प्रदूषण होऊ शकतं, शेतीवर मोठा इफेक्ट होऊ शकतो. परंतु या विषयाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष सभापती महोदय केलं जातं. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आणि म्हणून सभापती महोदय, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणचा जर आताचा कारभार बघितला, मग मुंबई महापालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक प्रकरणं सांगता येईल, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, मुंबईचे असतील, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याची गरज नाही. जसं एक माझ्याकडे केस आली की मुंबई महापालिकेमध्ये फायर सूट करायचं आहे, 3000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आहे सभापती महोदय. जे फायर मॅन्युअलमध्ये स्पेसिफिकेशन आहेत ते न घेता अशा पद्धतीनं हे टेंडर देण्याचा प्रयत्न सभापती महोदय होतो. आणि म्हणून सभापती महोदय, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी, या सगळ्या महानगरपालिका असेल, नगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय होत आहेत. संभाजीनगर महापालिकेत सुद्धा जे आयुक्त आहे 67(3) अतिशय इमर्जन्सी वापरायचं कलम असतं, परंतु स्वतःच्या घराची डागडुजी करण्यासाठी, स्वतःच्या घरात स्विमिंग पूल करण्यासाठी या अधिकाऱ्यानं अशा पद्धतीनं या कलमाचा सभापती महोदय वापर केलेला आहे. सभापती महोदय, हां, स्वतःच्या घरात 67(3)(2)(c) असे अनेक विषय त्यांनी केले. 2,33,00,000 रुपयाचं स्वतःच्या घरामध्ये त्यांनी काम केलं आहे. सभापती महोदय, काम करू द्या, परंतु 67(3)(2)(c) वापरायची गरज नाही ना त्यासाठी ऑफिशियल सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. सभापती महोदय, आज महसूल विभाग असेल, याच्यामध्ये जर बघितलं तर अनेक विषय चालू आहे. सत्ताधारी पक्षाचं एक उदाहरण माझ्याकडे आलेलं आहे. ज्यांनी सांगितलं ना, त्या ख्रिश्चन पाद्रीला ठोका, मी 11 लाख देतो, त्यांच्या नातेवाईकांनी एक 82 वर्षीय महिला आहे, विठाबाई पडळकर, यांची 17 एकर जमीन पेन्शन मिळवून देतो म्हणून फसवून घेतलेली. कोणतं रेकॉर्ड नाही आहे. 17 एकर जमीन, कोणती पूर्वकल्पना. 82 वर्षाची एक भगिनी आहे, आणि याच्यामध्ये त्या महिलेला पेन्शन मिळवून देतो म्हणून फसवणूक करून या महिलेची पूर्ण जवळपास 17 एकर जमीन सभापती महोदय लिहून घेतलेली. ही महिला इथे आम्हाला भेटायला आली होती. सभापती महोदय, आज हे सगळं होत असताना मुद्रांक शुल्क असेल, त्याचा दंड असेल, याच्यामध्ये सुद्धा मोठी अनागोंदी सगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यात एका ठिकाणी मीरा भाईंदरला तर सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचे एकमेकाविरुद्ध निवेदन आहे. सभापती महोदय, राज्याचे मंत्री तिथले, त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचं निवेदन आहे, आणि भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांच्याविरुद्ध सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचं निवेदन आहे. दोन्ही निवेदनं माझ्याकडे आहे. सभापती महोदय, दोघं एकमेकाचा आडवा आणि जिरवा अशा पद्धतीनं काम करतायत. सभापती महोदय, आणि म्हणून या शहराकडे सुद्धा मोठं लक्ष देण्याची आवश्यकता सभापती महोदय आहे. सभापती महोदय, हे नगरपालिका वगैरे महसूल विभागाचे कामकाज चालू असताना मागच्या काळामध्ये पुरंदर विमानतळाचा एक लढा तिथल्या जनतेनं उभा केलेला आहे. सभापती महोदय, पुरंदरला विमानतळ करण्यासाठी राज्य सरकार आग्रही. सभापती महोदय, ज्या पुरंदरपासून बारामती जवळ आहे, पुणे जवळ आहे, परंतु जवळपास 7 गाव येथले पारगाव, खानवडी, एकतपूर, मंजवळी, उदाचीवाडी, वनपुरी व कुंभारवळण या गावातील जवळपास 3832 हेक्टर जमीन, म्हणजे 7080 एकर जमीन
भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे सभापती महोदय. 2013ची जी सूचना आहे त्याच्यानुसार बागायती क्षेत्र व एका वर्षात 2 पेक्षा अधिक पिके घेतली जाती तर ती जमीन भूसंपादित करू नये अशा प्रकारचं सूचना आहे सभापती महोदय. आर्मीचं सेंटर इथं असं असताना मला असं वाटतं की या पुरंदरचा विमानतळाचा आग्रह अतिशय चुकीचा आहे. इथल्या जनतेचा विरोध आहे या पुरंदरच्या विमानतळाला सभापती महोदय. पण राज्य सरकार कारण पूर्णपणे बागायत जमीन आहे 100%, 2-2 नव्हे 3-3 पीक सुद्धा या भागातील शेतकरी घेतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर अशा ठिकाणी हे सरकार ज्या ठिकाणी मोजणी करायला गेल्यानंतर शेतकऱ्यांवर गोळीबार सभापती महोदय इथं केला. एका शेतकऱ्याचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे सभापती महोदय. आणि एक भगिनी अंजना नामदेव कामठे या महिलेचा धक्क्याने मृत्यूसुद्धा झालेला आहे सभापती महोदय. मी या ठिकाणी गेलो होतो सभापती महोदय. या ठिकाणी गेलो असताना या ठिकाणी जमिनी कोणाच्या, काही लोकांच्या जे सपोर्ट करतात ते कोणीतरी जैन आहे, कोणीतरी अग्रवाल आहे, कोणीतरी लोढा आहे, अशा जमिनी तिथं. आणि एवढ्याच लोकांचा सपोर्ट आहे. मला सांगा जिथं भूसंपादन होणार आहे तिथंच अशा पद्धतीनं या लोकांच्या जमिनी येतात कशा? याचाच अर्थ सरकारमध्ये कोणीतरी यांच्याशी कधीतरी कोणीतरी या प्रशासनातले अधिकारी अशा पद्धतीनं अशा गोष्टी करत असतात. आणि मग सत्ताधारी मी सत्ताधारी शब्द नाही वापरणार याच्यात, परंतु धनदांडगे लोक या भागामध्ये जमिनी खरेदी करतात, स्वस्तात जमिनी खरेदी करतात आणि नंतर कंपन्सेशनमध्ये कोट्यवधी रुपये कमवतात. मी मागच्या वेळेस जालन्याचं उदाहरण आपल्याला सभापती महोदय दिलेलं आहे. आणि राज्यामध्ये अशा पद्धतीनं कोणताही धाक सरकारचा राहिलेला नाही सभापती महोदय. वेगवेगळ्या ठिकाणी गावागावात अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचे अड्डे सुरू झाले सभापती महोदय. कोणतंही खेडं असेल, गाव असेल, मार्केट कमिटी असेल, इथं भ्रष्टाचाराचे अड्डे सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानं सभापती महोदय सुरू आहे. सभापती महोदय आम्ही कळमनुरीमधील एक बाजार समितीचा भ्रष्टाचार या ठिकाणी दिला होता. या ठिकाणी आरक्षण कोणतंही पाळलं गेलं नाही. भूखंड कशा पद्धतीनं त्याचं टेंडर करायचं हे केलं गेलं नाही. कोणत्याही निकषाचं जे सरकारने ठरवलेलं आहे हे निकष न पाळता मला असं वाटतं मनमानी पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. सभापती महोदय मागच्या काळात काही गोष्टीचा आम्ही या सभागृहात आवाज उठवला होता. सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जे टेंडर काढलं होतं जे 2 मार्च 2021ला होतं ते 54 कोटी 54 लाखाचं होतं सभापती महोदय. हेच टेंडर पुन्हा 2023मध्ये निघालं 18 सप्टेंबरला. हे झालं सभापती महोदय 638 कोटीचं. जे 54 कोटीचं होतं ते झालं 638 कोटीचं. काहीतरी याचं नाव BSA कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे. पण मला सांगा जे 54 कोटीचं टेंडर आहे हे 668 कोटीचं कुठून होतं? अशा पद्धतीनं प्रश्न सभापती महोदय माझा आहे. आपण सभापती महोदय सभापती महोदय असं करत असताना सरकारचा आशीर्वाद कशा पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थेला मिळतो? एक चांदवडची संस्था आहे सभापती महोदय, नेमिनाथ जैन ब्रह्माचार्य श्रम शिक्षण संस्था चांदवड. वन विभागाची जमीन सभापती महोदय. या वन विभागाच्या जमिनीवर कोणती परवानगी कन्स्ट्रक्शन घ्यायची तर केंद्राची परवानगी घ्यावी लागते. कोणतीही केंद्राची परवानगी घेतली गेली नाही. महसूल विभागाचे खोटे शिक्के, खोट्या सह्या केल्या गेल्या. त्याच्यानंतर या खोटे शिक्के वापरून वन विभागाची जमीन स्वतःच्या नावावर केली गेली. या खोट्या कागदपत्राच्या आधारावर मोठ्या पद्धतीनं फायनान्स बँकेकडून केलं गेलं, बँकेकडून कर्ज घेतलं गेलं. आणि खऱ्या अर्थानं अशा संस्था ज्या फॉरेस्टच्या जमिनी स्वतःच्या नावावर करतात आणि अशा पद्धतीनं जर व्यवहार करत असेल तर याच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. सभापती महोदय असंच एक उदाहरण माझ्याकडे आहे. एक रतनशी प्रेमजी ट्रस्ट म्हणून आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये याच्याविषयी या संस्थेचा पूर्ण चौकशीचा आदेश दिला होता सभापती महोदय. परंतु अजूनही प्रशासनाने याच्यावर कोणतंही लक्ष दिलं नाही सभापती महोदय.
सभापती महोदय, ही ट्रस्ट आहे, याची 65 एकर प्रॉपर्टी आहे, अंदाजे 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, पण यांनी फेनकिन इन्फोटेक LLP या खाजगी संस्थेला ही अल्पदरात दिली. सभापती महोदय, सभापती महोदय, धर्मादाय आयुक्ताकडं एखादा केस असतो तर याच्यातल्या सगळ्यांना अनुभव आहे, वर्ष 2-2 वर्ष कोणताही निकाल लागत नाही. धर्मादाय आयुक्त वर्ष 2-2 वर्ष लावतो. या केसमध्ये 30 दिवसामध्ये महसूल विभागाने, धर्मादाय विभागाने ही जमीन जवळपास 1000 कोटीची जमीन 30 कोटी रुपयामध्ये ट्रान्सफर केली आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे खोटे आदेश दाखवलेले. सभापती महोदय, न्यायालयामध्ये पेंडिंग असताना सुप्रीम कोर्टाचे खोटे आदेश दाखवून, खोट्या बनावट पद्धतीनं दाखवून या संस्थेनं वेगवेगळे व्यवहार केले. सभापती महोदय, मग याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त असेल, पोलीस असतील, एक ठाण्याचे पोलीस आयुक्त याच्यामध्ये अतिशय ॲक्टिव्हली काम करत आहेत. सभापती महोदय, त्यानंतर ठाणे महापालिका सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते. सभापती महोदय, आणि म्हणून अशा ट्रस्टचा या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी मला असं वाटतं शासनाने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. याच्यावर अशा पद्धतीनं एक पावलं उचलण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना एक वेगवेगळे विषय सुद्धा सरकारकडे पेंडिंग आहे. सरकार कशा पद्धतीनं लिंगभेद करतात याचं एक परवा निवेदन माझ्याकडे आलं. लिंगभेदावर आधारित भरती सभापती महोदय या राज्यात होऊ पाहते. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत DMRI भरती जी केली जाते याच्यामध्ये 80% महिला व 20% पुरुष, महिला व 20% पुरुष या भरतीचं विभाजन केले. सभापती महोदय, आणि याचा विरोध महिलांनी पण केलेला आहे, याचा विरोध पुरुषांनी सुद्धा केलेला आहे. आणि म्हणून लिंगाच्या आधारे अशा पद्धतीनं नोकर भरती बंधन घालणं हे चुकीचं होईल. आणि म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने या विषयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. तसंच नवी मुंबई महापालिकेच्या काही डॉक्टरांचे मला निवेदन आलं होतं. या ठिकाणी पदव्युत्तर पदविकाधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी कोणताही उपलब्ध नाही मार्ग, आणि म्हणून तो कशा पद्धतीनं उपलब्ध करता येईल तो सुद्धा उपलब्ध करून देण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, या राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक उत्पादन शुल्क विभागामार्फत एक मद्य विक्रीचं धोरण येऊ पाहत आहे. सभापती महोदय, जर या मद्य विक्रीला सातत्यानं या महाराष्ट्राने विरोध केलेला आहे. सभापती महोदय, मागच्या काळात ज्यावेळेस या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तर काही बिअर शॉपी उघडण्याचा निर्णय घेतला जात होतो, तर सत्ताधारी पक्षाने, विशेषतः भारतीय जनता पार्टीने आकाश पातळ एकत्र केलं. सभापती महोदय, सगळ्या ठिकाणी की किराणा दुकानावर आता बिअर विकली जाणार का, अशा पद्धतीने प्रश्न विचारला होता. आता हेच सरकार सभापती महोदय 328 नवीन दारूच्या दुकानाचे, विदेशी दारूच्या दुकानाचे मद्याचे परवाने देऊ पाहत आहे. सभापती महोदय, याच्यामध्ये माझा तर स्पष्ट आरोप आहे की सत्ताधारी आमदारांना अशा पद्धतीनं विदेशी दारूचे परवाने देण्याचा प्लान सरकार करतंय का? कारण सभापती महोदय, जरा सगळ्यांना शांत बसायला सांगा, नाही तर मग मी बसतो. कृपया सभागृहात शांतता ठेवा. सभापती महोदय, 8 महसुली विभागामध्ये 328 नवीन परवाने वाटण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. मला आठवतं ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं, बिअरची परवानगी वेगवेगळ्या शॉपवर द्यायचा असा विषय चालू होता, तर भारतीय जनता पार्टीने असा प्रश्न केला होता की या महाराष्ट्राला मद्य राष्ट्र बनवणार का? आता तुम्ही 328 मद्याचे परवाने देऊ पाहताय. हे मद्याचे परवान्याचे अध्यक्ष कोण? राज्याचे उपमुख्यमंत्री. सभापती महोदय, यांच्या सुद्धा या सगळ्या व्यवसायात हे सहभागी आहेत, यांच्या स्वतःच्या डिस्टिलरी आहेत. असं असताना विदेशी कंपन्यांना हाताशी धरून काही प्रमाणात मला असं वाटतं ही मंडळी ज्या पद्धतीनं एकत्र होऊन स्वतःची खळगी भरण्याचा प्रयत्न या मद्याच्या धोरणाच्या मार्फत होऊ पाहतोय. सभापती महोदय, आणि म्हणून याला आम्ही विरोध करणार आहे.
328 दुकान देण्याचा प्रयत्न जर होत असेल अशा पद्धतीनं राज्य सरकारच्या वतीनं, तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आपण मध्य राष्ट्र बनवणार का, हा प्रश्न सभापती महोदय आमचा आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये मराठीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. मराठीवर चर्चा होत असताना हिंदी सक्ती केली गेली. हिंदी सक्ती करत असताना जुन्या सरकारला, उद्धवजींच्या सरकारला बदनाम केलं गेलं की यांचाच आदेश आहे, यांचाच आदेश आहे, यांचाच आदेश आहे. आम्ही काय केलं? सभापती महोदय, ज्यावेळेस 16 एप्रिल 17 जून 2025चा आणि त्याच्या आधीचा आदेश माझ्याकडे आहे की तो नवीन शैक्षणिक धोरणाच्या साठीचा आदेश होता. आणि आताचा आदेश जो आहे सुस्पष्टपणे आहे की 1ली ते 5वीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्यमंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत 17 जून 2025. आणि त्याच्या आधीचा जो आदेश होता हा होता नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याबाबत. अशा पद्धतीनं त्यावेळेच्या सरकारचं माशेलकर समिती होती. आणि म्हणून अशा पद्धतीनं बदनाम केलं जातं की तुम्ही हिंदी भाषेची अनिवार्यतेचा काढता आणि सांगता त्याच काळात हिंदी भाषा अनिवार्य केलेली आहे. प्रत्यक्षात नवीन शैक्षणिक धोरणं याच्याविषयी हा आदेश त्या काळातल्या सरकारने सभापती महोदय काढलेला होता. सभापती महोदय, मी एक्साईजवर बोललो. एक्साईजवर बोलत असताना या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं एक्साईजचं धोरण येणार का देऊ पाहतंय, मला वाटतं या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सभापती महोदय हे शोभणारं नाही. सभापती महोदय, आज हा राज्यात महसूल वाढला पाहिजे असं यांचं धोरण आहे, पण तो महसूल वाढत असताना अनागोंदी खर्च थांबवला पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला की ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार या राज्यामध्ये चालू आहे तो जर बघितला तर मला असं वाटतं भ्रष्टाचार जर कमी केला, टेंडर जर तुम्ही जास्त नाही टाकले, तर मला असं वाटतं हे आपल्याला थांबवता येईल. सभापती महोदय, आणि म्हणून एकीकडे सांगतात की एक्साईज तुम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी अशा पद्धतीने एक्साईजवर वेगवेगळ्या पद्धतीनं दारूचे दुकान काढताय, महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी करताय. परंतु एकीकडं तुम्ही ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे सभापती महोदय, तो आपण बघितला पाहिजे. सभापती महोदय, माझ्याकडं या राज्यातले भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहे. सभापती महोदय, अनेक प्रकरण आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये, मेजॉरिटी प्रकरणामध्ये सभापती महोदय, कित्येक मंत्र्यांचा सभापती महोदय सहभाग आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये जर आपण बघितलं की एक या राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने जे कोल्ड चेन आहे त्याच्या टेंडरमध्ये लसीच्या नावाखाली लाखोंची लूटमार करण्याचा सभापती महोदय प्रयत्न केला आहे. सभापती महोदय, समृद्धी महामार्ग जे कनेक्टर जो आहे जालना नांदेड या ठिकाणी मागच्या 90 दिवसापासून जालन्याला मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागितलेली त्याच्यासाठी की जालन्याच्या लोकांची एकदा बैठक आवश्यक आहे. 90 दिवस झाले सभापती महोदय शेतकरी आंदोलन करतायत. एकीकडे टेंडर 29 ते 39% अधिक दरानं जातं आणि एकीकडं शेतकऱ्याला त्या जालन्यामध्ये जे शेतकरी उपोषणाला बसलेले त्यांना 10 लाख 15 लाख रुपये एकर दिलं जातं. आणि त्याच जालन्यामध्ये सिडकोने जे ॲक्वायझेशन केलं तिथं 1.25 कोटी रुपये एकरचा भाव दिला गेला सभापती महोदय. पण या सर्वसामान्य शेतकऱ्यांना 10 लाख आणि 15 लाख रुपये दिलं जातं आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा जालना नांदेड कनेक्टर जो 200 किलोमीटरचा मार्ग आहे याच्यात कंत्राटदाराने मूळ अंदाजित खर्चाच्या 29 ते 39% अधिक दराने सभापती महोदय टेंडर भरलेला आहे. आणि म्हणून जर एकीकडं तुम्ही खर्च राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी दारूचे दुकानं आणता आणि एकीकडं तुम्ही 39-40% अभाव दराने जर टेंडर देत असतील तर मला असं वाटतं या सगळ्या विषयाचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, आरोग्य विभागाच्या कॅन्सर निदान जी व्हॅन आहे याच्यामध्ये सभापती महोदय 8 कोटी रुपये खर्च झाला. दुप्पट तिप्पट दराने या सगळ्या व्हॅन सभापती महोदय सरकार खरेदी करतंय. मग कशा पद्धतीनं या पैशाच्या उधळपट्टी या ठिकाणी होतंय सभापती महोदय आपण बघण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, एक मंत्री आहे आपल्या ह्याच्यातले, या मंत्र्यांच्या खात्यामध्ये मी आरोप नाही केलेला, हा भारतीय जनता पार्टीचे या सभागृहाचे आमदार आहेत संदीप जोशी यांनी आरोप केला आहे. मृदू व जलसंपदा
मंत्र्यांनी 100% पैशाच्या मोबदल्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याचा आरोप मी केलेला नाही, या सभागृहाचे सदस्य संदीप जोशी यांनी केलेला आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, हां तुमचे मित्र आहे ना. सभापती महोदय, मनरेगामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तंत्र अधिकारी व डेटा एंट्री ऑपरेटर जवळपास 1300 जागा भरायच्या आहे. एक माणूस पूर्ण महाराष्ट्रात फिरतो की ज्याला जागा लागेल त्यांनी 5 लाख रुपये द्यायचे. या विभागात सगळ्या महाराष्ट्रात फिरतो एक माणूस, आणि ज्याला अपॉइंटमेंट असेल त्यांनी 5 लाख रुपये दिले पाहिजे. असे मी तुम्हाला 25 लोकांचे पत्र लिहून देऊ शकतो. सभापती महोदय, सभापती महोदय, सभागृहात एक मंत्री आहे मीरा भाईंदर, याच्यामध्ये एक माझ्याकडे विषय आहे का शासनाने भूसंपादनासाठी तसे 4 पर्याय दिले. सभापती महोदय, आता कोणत्या महापालिकेची आर्थिक स्थिती काय मजबूत नाही आहे, एक तर TDR घ्या, नाही तर FSI घ्या. अशा पद्धतीनं असताना मला असं वाटतं एका कामासाठी 29 कोटीची रक्कम रोख स्वरूपात एका कंपनीला दिली आहे. हा आरोप मी नाही केला, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. सभापती, मी नाही केलेला आहे. हे सुद्धा बघितलं पाहिजे. सभापती महोदय, सभापती महोदय, वन विभागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं तक्रारी आल्या आहे. सभापती महोदय, ज्या पद्धतीनं बदल्या झाल्या अधिकाऱ्यांच्या, मग नागपूर असेल, कोकण असेल, या सगळ्या ठिकाणी सेमिनरी हिलसारख्या संवेदनशील भागात बदल्यासाठी अधिकारी सातत्यानं ज्या पद्धतीनं व्यवहार चालू आहे. सभापती महोदय, हा आपण बघण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, आपल्याला चांगलं पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, धुळ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये 1,84,00,000 एक बेहिशोबी रोकड सापडली. सभापती महोदय, गुन्हा झाल्यावर 12 दिवस पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, आपल्याला कुठे विमानाने जायचं असेल, कुठं जायचं असेल तर 2 लाख रुपयाच्या वर कॅश ठेवता येत नाही, सोबत पण नाही ठेवता येत. 1,84,00,000 रुपयाची बेहिशोबी रोकड गुलमोहर रेस्ट हाऊस धुळ्याला सापडली. सभापती महोदय, 12 दिवस पोलीस निष्क्रिय होते. कलम 174 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा फक्त NC दाखल केली. सभापती महोदय, हा गुन्हा दाखल होण्यासाठी न्यायालयात जावं लागलं. सभापती महोदय, ज्यावेळेस न्यायालयाने सूचना केल्या त्यावेळेस अशा पद्धतीनं FIR दाखल केला आहे. सभापती महोदय, आणि अजूनही कोणाला अटक नाही. सभापती महोदय, जर इथं या अंदाज समितीची बैठक होती आणि इथं जर पैसे सापडले तर अजूनही याचा तपास नाही आहे. SITची घोषणा गृहमंत्र्यांनी केली, पण कोणता तपास केला आम्हाला माहिती नाही. सभापती महोदय, पण हीच गोष्ट जर दुसऱ्या विरोधी पक्षाच्या माणसाकडून झाली असती तर यांनी सोडलं असतं. सभापती महोदय, आणि म्हणून या पद्धतीनं 1,84,00,000 रुपयाची मालमत्ता सापडली. कोणी मागायला आलं नाही. सभापती महोदय, कोणी जर मागायला आला नसाल तर या ठिकाणी नाव कोणाच्या नावावर रूम बुक होती? किशोर पाटील, स्वीय सहाय्यक, रामकुमार मोगले आणि गौतम वाघमारे. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती आपल्या विधान परिषदेचे यांनी आदेश देऊनही अजूनही ही कारवाई नाही. सभापती महोदय, जर एखाद्या सामान्य माणसाकडे अशा पद्धतीनं जर ही सापडलं असतं तर सभापती महोदय काय झालं असतं? सभापती महोदय, मागच्या काळामध्ये काल परवा सुद्धा काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की आमच्या इथं जे आमच्या जिल्ह्यातले एक मंत्री, सभापती महोदय, एक साजापूर नावाचं गाव आहे आमच्या इथं, वर्ग 2 जमिनीचा व्यवहार झाला. सभापती महोदय, ज्या जमिनीचं बाजार मूल्य 60 कोटीच्या वर आहे. सभापती महोदय, ही जमीन 11 कोटीमध्ये खरेदी केली, ज्या जमिनीचं व्हॅल्युएशन 60 कोटी. सभापती महोदय, सभापती महोदय, याच मंत्र्याने कॅमिओ डिस्टलरीज नावाने MIDCचा भूखंड दिला. सभापती महोदय, पार्किंग असावं म्हणून काल का परवा मला वाटतं याच मंत्र्यांना मी बोललो पार्किंगच्या धोरणाविषयी. पण आमच्या इथं संभाजीनगरात या MIDCत जागतिक स्तरावरचे उद्योग येत आहेत. सभापती महोदय, जागतिक टोयोटो येतोय, JSW येतोय, असे सगळे उद्योग येत असताना तिथं एवढ्या कंपन्या येत असताना, स्कोडा आहे तिथं. सभापती महोदय, अनेक आहे, म्हणजे इंटरनॅशनल सगळ्या कंपन्या आहे, रस्त्यावर गाड्या उभ्या राहतात. परंतु आमच्या MIDCच्या अधिकाऱ्यांनी
हा पार्किंगसाठी असलेला राखीव भूखंड नियम बदलून दुसऱ्याला देऊन टाकला सभापतीमध्ये. कॅमिओ डिस्टिलरीज या कंपनीला देऊन टाकला सभापतीमध्ये. अजूनही पर्यावरणीय मंजुरी नाही, पात्रतेचे निकष नाही, पूर्ण पेपर कंप्लीट झाले नाही सभापती महोदय. पण ही जमीन MIDCनं पार्किंग कॅन्सल करून या कॅमिओ डिस्टिलरीला दिलेले सभापती. मी मागच्या काळात लक्षवेधीच्या द्वारे आमच्यातल्या एका हॉटेलचा मुद्दा मांडला होता. पण माझा जो मुद्दा आहे निश्चित उच्चस्तरीय चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे सभापती महोदय. याच्यात निश्चित या मुद्द्याला उत्तर मिळेल सभापती महोदय. परंतु अशा पद्धतीनं मी बाकीच्या एखाद्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला तर मी समजू शकतो, पण कुंपणच जर शेत खायला लागलं तर करायचं काय हा प्रश्न आहे सभापती महोदय. हे सरकार म्हणतं आम्ही फार भ्रष्टाचारापासून बोलू नये, कुठेतरी घेऊन जायचं महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र हाच प्रश्न मी करतोय सभापती महोदय. आज टेंडरचा घोटाळा काल परवा बाहेर आला. 1500 कोटी रुपयाचं टेंडर, 3 कंपन्यांची पात्रता स्मार्ट सर्व्हिसेस, BVG, क्रिस्टल, तिन्हींनी सर्व्हिस चार्ज एकच सादर केला सभापती म्हणून. एकच क्रिस्टल सांगतो ना मी. आणि याच्यामध्ये जी कंपनी ईडीमध्ये सभापती महोदय ज्याचा तपास चालू आहे, स्मार्ट सर्व्हिसेस जी पूर्वीची ब्रिक्स नावाने हीच कंपनी आहे, हिची ईडीची चौकशी सभापती महोदय. त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ही कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले सभापती महोदय. परंतु त्याच कंपनीला पुन्हा एकदा टेंडर दिलं जाऊ पाहते. याच्यामध्ये खर्च आणि वेतनाचा कोणताही तपशील नाही सभापती महोदय. 3634 कामगार कोणत्या पदावर लावणार याचाही कुठे उल्लेख नाही सभापती महोदय. त्यांना किती वेतन दिलं जाणार, 1000 देणार, 10,000 देणार, 25,000 देणार का 50,000, कुठेही उल्लेख नाही सभापती महोदय. आणि अशा पद्धतीनं फक्त सर्व्हिस चार्जच्या आधारावर 1500 कोटीचा व्यवहार या ठिकाणी मंजूर झाला सभापती महोदय. सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये मागच्या 13 वर्षापासून तेच ठेकेदार सभापती महोदय. मागच्या गेल्या 10 वर्षात टेंडर न काढता सभापती महोदय काम सुरू आहे. आणि हे 1500 कोटीचं टेंडर सुद्धा एकाच नावावर सभापती महोदय काढलं जात आहे सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, या सगळ्या याच मंत्र्याच्या पैशाच्या बॅगसह व्हायरल व्हिडिओ झाले. मला असं वाटतं याचं ते खरे खोटे निश्चित येणाऱ्या काळात समोर येईल. परंतु अशा पद्धतीनं जर गैरव्यवहार हीच सरकारमधलीच मंडळी करत असतील तर मला असं वाटतं हे कुंपण खाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय घडतात. सभापती महोदय, याच सरकारमध्ये मागच्या काळात एकनाथ खडसे असतील, यांच्यावर जी कारवाई झालेली होती त्याच पद्धतीनं न्याय या मंत्र्यांना सुद्धा लावण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, आज आपला शालांत बोगस शालार्थ ID घोटाळा सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात गाजतोय सभापती. काय झालं याच्यावर, काय केलंय सभापती महोदय. 2012ला ही भरती बंद झाली आणि भरती बंद झाली म्हणून स्पेशल परवानगी म्हणून देण्याचा निर्णय झाला. आणि या सगळ्या विषयामध्ये सभापती महोदय काल परवा माझ्याकडे केस आली की 25व्या वर्षी हा व्यक्ती नोकरीला लागला आणि त्याचं 10 वर्षाचं आधीपासून 2015 पासूनचं वेतन काढलं गेलं. मला सांगा, 2000 म्हणजे 25 वर्षाचा व्यक्ती 10 वर्षापूर्वी 15 वर्षाचा असेल, तो काय BEd झालेला आहे का, तो DEd झालेला आहे का, तो ग्रॅज्युएट झालेला आहे का, असं असताना त्याच्या नावावर 10 वर्षाचं पेमेंट काढलं गेलं सभापती महोदय. कित्येक निवडी बॅकडेटमध्ये सभापती महोदय काढलेल्या आहे. आणि बॅकडेटमध्ये अशा पद्धतीनं सगळ्या काढलेल्या असताना वाटतं या शालांत ID घोटाळ्यामध्ये अजूनही सरकार पाहिजे तसं लक्ष देत नाही सभापती महोदय. सभापती महोदय, फक्त हा शालांत ID घोटाळा नागपूरपुरता नाही आहे, हा जळगावमध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, संभाजीनगरमध्ये सभापती महोदय 12 वर्षाचे असताना पोरांना याच्या नियुक्त्या दिल्या गेल्या आणि 10 15 वर्षाचं वेतन सभापती महोदय या ठिकाणी काढलं गेलं आहे. आणि म्हणून याच्यात फक्त त्या फील्डवर काम करणाऱ्या लोकांपेक्षा मंत्रालयात बसणाऱ्या लोकांना सुद्धा याचं बघितलं पाहिजे. सभापती महोदय, काल परवा तर एक शाळा अशी की जिला परमिशनच 5वी पर्यंतची आहे, पण ती शाळा 10वी पर्यंत चालू आहे आणि 6वी 7वी 8वी 9वीच्या लोकांना पेमेंट सुद्धा सरकार देत आहे, शिक्षण विभाग देत आहे सभापती महोदय. शाळेची परमिशनच 5वी पर्यंतची आहे, पण त्या शाळा 10वी पर्यंत चालू आहे आणि 7वी 8वी 9वीच्या शिक्षकांना ID पण मिळाला,
ते नोकरीला पण लागले आणि पगार पण उचलतात सभापती महोदय. अशा पद्धतीनं हा बोगस शालार्थ ID जर बघितला तर मला असं वाटतं आश्चर्य वाटेल सभापती महोदय. सभापती महोदय, असे विषय होत असताना मला असं वाटतं या शालार्थ ID घोटाळ्याकडं आपण फार सिरियसली लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. याच्यामध्ये कित्येक अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या याच्यामध्ये सभापती महोदय केलेल्या आहे. सभापती महोदय, हे होत असताना एक आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या काळामध्ये घटना सभापती महोदय घडली. सभापती महोदय, ज्या पद्धतीनं ठाणे बोरवली टनेल प्रकल्प होता आणि या प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाने या महाराष्ट्र सरकारला असं म्हटलं की टेंडर तुम्ही रद्द करता का आम्ही रद्द करू. सभापती महोदय, 3130 कोटीनं स्वस्त बोली लावलेली होती, तरीही तांत्रिक कारणामुळं एक निविदा बाद केली गेली. सभापती महोदय, ती कंपनी कोणती होती? L&T. ज्या L&Tनं भारताची संसद जी आहे ना, सेंट्रल विस्टा, ती बांधलेली. L&T कंपनीच्या दर्जाविषयी मला नाही असं वाटत महाराष्ट्र असेल देशात कोणी शंका व्यक्त करू शकतं, परंतु 3130 कोटीनं स्वस्त बोली लावली तरी या कंपनीला टेंडर न मिळता ज्यांनी 3130 कोटी जास्त बोली लावली होती त्याला या ठिकाणी सभापती महोदय टेंडर मिळायला गेलं आहे. आणि ज्याला टेंडर मिळालं तो कोण आहे? ज्यांनी भारतीय जनता पार्टीला 966 कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड दिले. सभापती महोदय, 966 कोटीचे इलेक्ट्रो बॉन्ड दिले. मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. 966 कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स भारतीय जनता पार्टीला या मेगा इंजिनिअरिंगने दिलेले आहे आणि त्या कंपनीला सभापती महोदय टेंडर दिलं जात आहे. आज राज्यामध्ये ही मेगा इंजिनिअरिंग कंपनी कोणत्या याच्यामध्ये जाते सभापती महोदय? तिला खुलं रान आहे. अधिकारी घाबरतात त्या कंपनीला, मेगा इंजिनिअरिंगला. सौर ऊर्जेमध्ये ती कंपनी आहे, एनर्जीमध्ये ती कंपनी आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये ती कंपनी आहे. आणि या सगळ्या ठिकाणी मेगा इंजिनियर म्हणल्यावर अधिकारी सुद्धा बिलकुल त्याला हात लावत नाही सभापती महोदय. अशा प्रकारची गावगाव स्थिती आहे. कारण आमच्या त्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पावर ही कंपनी काम करते. एखाद्या गावातल्या लोकांनी जर तक्रार केली तर ताबडतोब वरून फोन येतो सभापती महोदय. गावातल्या एखाद्या सरपंचाने तक्रार केली या कंपनीची, कोणाची, अधिकाऱ्यांची, तर हे अधिकारी कोणती कारवाई करत नाही. अधिकारी कारवाईला धजवत नाही सभापती महोदय. आणि म्हणून या मेगा इंजिनिअरिंग कंपनी या राज्यामध्ये सभापती महोदय हैदोस मांडलेला आहे सभापती महोदय. आणि म्हणून अशा कंपन्यांना जर आपण मला असं वाटतं जवळ करत असू तर ते अतिशय दुर्दैवी आहे सभापती महोदय. आणि म्हणून हे सगळे विषय मांडत असताना आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं हा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे सभापती महोदय, वेगवेगळ्या विभागामध्ये जर भ्रष्टाचार बोकाळलेला आहे सभापती महोदय, गोष्टी मोठ्या मोठ्या केल्या जातात, स्वच्छतेच्या, साधन शुचितेच्या केल्या जातात, परंतु या राज्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सगळा झाला आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय राहिलेलं नाही. या राज्यामध्ये रस्ते फुटतात, शाळा पडतात, निविदा मात्र आपल्याच लोकांना जातात, आरोग्य केंद्र बंद, त्यात औषध नाही, पण मंत्र्याच्या खात्यात कमिशन काही कमी नाही. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेलं आहे सभापती महोदय. हे सरकार भ्रष्टाचारानं पूर्णपणे बरबडलेलं आहे सरकार सभापती महोदय. कमिशन खोरीशिवाय या राज्यामध्ये कोणतंही काम सभापती महोदय होत नाही. शेतकऱ्याचे हाल झालेले या सरकारला करतात, माता भगिनीवर अन्याय झालेला या सरकारला चालतो, परंतु या सरकारला फक्त टेंडरमध्ये, गुत्तेदारीमध्ये मोठा इंटरेस्ट आहे सभापती महोदय. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या राज्यात चालू आहे. शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, सगळ्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. परंतु या भ्रष्टाचाराला थांबवण्याच्या ऐवजी हे सरकार मोठ्या मोठ्या जाहिराती, मोठं मोठं चित्र जनतेला दाखवतात, परंतु जनता या महाराष्ट्राची या चित्राला भुलणार नाही. अशा प्रकारच्या या प्रस्तावाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि थांबतो सभापती महोदय. धन्यवाद.